नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-डी-बी-टी अंतर्गत टोकन, त्याला आपण इंग्लिशमध्ये सीड डिप्लर असे म्हणतो. तर हे यंत्र तुम्हाला 100% अनुदानावर मिळत असते. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असतो महा-डी-बी-टीवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन अर्ज कसा करावा याची ए टू झेड प्रोसेस या व्हिडिओमध्ये पाहूया. त्याचप्रमाणे तुम्हाला कोणत्या यंत्रासाठी आणि कशासाठी अर्ज करायचा आहे तसे कॉमेंट बॉक्समध्ये टाका. त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम या महा-डी-बी-टीच्या वेबसाईटवर यायचं आहे फॉर्म भरण्यासाठी. हे तुम्हाला माहीत असेल. लिंक वगैरे जर माहीत नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक, तिथून जाऊन तुम्ही क्लिक करून डायरेक्ट तुम्ही या साईडवर येऊ शकता. मित्रांनो, लॉग इन करण्यासाठी तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील. एक आहे वैयक्तिक शेतकरी, दुसरा ऑप्शन आहे शेतकरी गट, तिसरा आहे आधार कार्ड. तुम्हाला लॉग इन करण्यासाठी वैयक्तिक शेतकरी म्हणजे या ठिकाणी तुम्हाला फार्मर आय डी वापरायचा आहे लॉग इन करण्यासाठी. या ठिकाणी आधार कार्डचं ऑप्शन आहे, परंतु आधार कार्डचं ऑप्शन टाकला तुम्ही ओ टी पी येणार आहे. तुम्ही ओ टी पी व्हेरीफाय केल्यावर तुम्ही लॉग इन या ठिकाणी होणार नाही, म्हणून तुम्हाला फार्मर आय डी टाकून लॉग इन करायचं आहे. चला तर या ठिकाणी आपण फार्मर आय डी टाकू, त्यानंतर सेंड ओ टी पी ऑप्शनला क्लिक करून लॉग इन करूया. मित्रांनो, या ठिकाणी लॉग इन झालं. तुम्हाला आपल्या पोर्टलमध्ये या ठिकाणी लॉग इन व्हायचं आहे. अशा प्रकारे आपण लॉग इन झालेलो आहे. आता या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी जर का तुमचे हे प्रोफाईल 100% कंप्लीट नसेल, तुम्हाला प्रोफाईल 100% कंप्लीट करून घ्यायचं आहे. जर का तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल SC ST ला या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. आणि अदरवाल्यांसाठी फक्त अदर हे ऑप्शन निवडून प्रोफाईल कंप्लीट करायचं आहे. आणि कधी या ठिकाणी बँक अकाउंट पण जोडायचं ऑप्शन येते, तर ते सुद्धा या ठिकाणी जोडायचं आहे. माझ्या केसमध्ये हे सर्व गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत अगोदरच. तर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी एक वरून 2 नंबरचा ऑप्शन आहे, घटकांसाठी अर्ज करा. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. फॉर्म भरण्यासाठी घटकांसाठी अर्ज करा, हे तुम्हाला माहीत असेल. तर या ठिकाणी आपण क्लिक करूया, घटकासाठी अर्ज करा. ही प्रोसेस तुम्ही घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. जर का तुमच्या मोबाईलमध्ये हे ऑप्शन दिसत नसेल, तर या ठिकाणी पाहता की एक 3 डॉटचं ऑप्शन आहे मोबाईलच्या आपल्या क्रोममध्ये. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे 3 डॉटला. त्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे. खाली स्क्रोल डाऊन केलं, या ठिकाणी पाहता की एक ऑप्शन आहे डेस्कटॉप साईड. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. डेस्कटॉप साईड या ठिकाणी क्लिक केल्यावर तुमची हे मोबाईलची स्क्रीन हे कॅम्प्युटरसारखी दिसणार आहे. आणि जर का तुमच्या मोबाईलमध्ये हे ऑप्शन दिसत असेल तर तुम्हाला करायचं काही काम नाही, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. तर या ठिकाणी आल्यावर तुम्ही सर्वप्रथम खाली तुम्हाला स्क्रॉल डाऊन करायचं आहे. खाली स्क्रॉल डाऊन केल्यावर या ठिकाणी बरेच ऑप्शन दिसतील. त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी पहिल्याच ऑप्शनला क्लिक करायचं आहे, कृषी यांत्रिकी या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे फॉर्म भरण्यासाठी. या ठिकाणी क्लिक केल्यावर या पिवळ्या अक्षराला त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कृषी यांत्रिकीकरणामध्ये काही ऑप्शन तुम्हाला निवडायचे आहेत. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे तालुका. तुमचा या ठिकाणी निवडायचा आहे तालुका, या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर तुमचे गाव कुठं आहे ते ऑप्शन या ठिकाणी निवडायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी गावाचं ऑप्शन निवडल्यावर तुम्हाला मुख्य घटकमध्ये सिलेक्ट करायचं आहे कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य. या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे, पहिल्या ऑप्शनला. या ऑप्शनला क्लिक केल्यावर त्यानंतर तपशील या ऑप्शनमध्ये जायचं आहे. तपशील या ऑप्शनमध्ये गेल्यावर खाली तुम्हाला स्क्रॉल डाऊन करायचं आहे. खाली स्क्रॉल डाऊन केल्यावर या ठिकाणी एक ऑप्शन दिसत आहे मनुष्यचलित अवजारे. तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर बाकीचे ऑप्शन ऑटोमॅटिकली डिसेबल होतील. आणि जे आपल्याला राहिलेलं आहे, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी यंत्रसामग्री आणि अवजारे आणि उपकरणे हे ऑप्शन राहिलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्हाला खाली स्क्रॉल डाऊन करायचं आहे. खाली स्क्रॉल डाऊन केल्यावर एक टोकन यंत्राचं ऑप्शन पहा तुम्ही. टोकन यंत्राचं ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. टोकन यंत्राचं ऑप्शन क्लिक केल्यावर अजून इकडचे ऑप्शन डिसेबल झालेले आहे. त्यानंतर या ठिकाणी मशीनीचा प्रकारला क्लिक केल्यावर ऑटोमॅटिकली टोकन यंत्र असं या ठिकाणी राहणार आहे. त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला हे ऑप्शन निवडायचे आहेत टोकन यंत्रासाठी. त्याला आपण सीड डिप्लर असे म्हणतो इंग्लिशमध्ये. त्यानंतर तुम्हाला या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे. या चेकबॉक्सला क्लिक केल्यावर जतन करा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. जतन करा या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे तुमच्या स्क्रीनवर मेसेज येणार आहे, घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे. आपणास आणखीन घटक निवडायचे आहे का? जर का तुम्हाला
अजून काही घटक निवडायचं असेल तर तुम्ही यस या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. म्हणजे ट्रॅक्टर वगैरे, ट्रॉली वगैरे इत्यादी घटकं अजून तुम्हाला काही ॲड करायचं असेल तर मी या ठिकाणी बाकीचे या ठिकाणी ॲड करत नाही, त्यामुळे मला नो या ऑप्शनला मी क्लिक करणार आहे. नो या ऑप्शनला क्लिक केल्यावर त्यानंतर या ठिकाणी तुम्ही ॲटोमॅटिकली आपल्या होम पेजवर येणार आहे. त्यानंतर समोरची प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला अर्ज सादर करा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी अशा प्रकारे ऑप्शन या ठिकाणी ओके करायचं आहे. त्यानंतर पुन्हा खाली स्क्रोल करायचं. त्यानंतर या ठिकाणी एक पहाचं ऑप्शन आहे, पहा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. पहा या ऑप्शनला क्लिक केला जो आपण अर्ज भरलेला आहे तो आपल्यासमोर शो होणार आहे. त्यानंतर पुन्हा इकडे तुम्हाला क्लिक करायचं आहे पहा या ऑप्शनला. पहा या ऑप्शनला क्लिक केल्यावर पुन्हा मग तुम्हाला खाली आय ॲग्री ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आय ॲग्री ऑप्शनला क्लिक केल्यावर अर्ज सादर करा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर सक्सेसफुल त्या ठिकाणी मेसेज येणार आहे. तुमच्या मोबाईलसुद्धा एक मेसेज येणार आहे. त्यानंतर मग ओके या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. ओके ऑप्शनला क्लिक केल्यावर त्यानंतर तुम्हाला अर्ज पाहण्यासाठी या पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, लागू केलेले अर्ज. मित्रांनो, जर का तुम्ही या ठिकाणी 23 रुपयाचं जर का पेमेंट करून घ्यायचं आहे, जर का तुमचं पेमेंट जर नाही केलं तर याचा अर्थ तुमच्या प्रोफाईलमध्ये एखादा कुठला तरी फॉर्म भरलेला आहे, त्या कारणास्तव तुम्ही या ठिकाणी पेमेंट तुम्ही करू शकले नाही. तर मी अगोदर या ठिकाणी एक अर्ज भरलेला असून बियाण्यासाठी, त्यामुळे पेमेंटचं ऑप्शन आले नाही. जर का तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन आलं तर 23 रुपयाचं तुम्हाला या ठिकाणी पेमेंटचं ऑप्शन करून घ्यायचं आहे. त्यानंतर लागू केलेला अर्ज या ठिकाणी क्लिक केल्यावर या ठिकाणी पाहता तुम्ही इकडे प्रिंट काढायचं ऑप्शन आहे. या ठिकाणी तुम्ही प्रिंट या ऑप्शनला क्लिक करून तुम्ही तुमचे प्रिंट वगैरे काढू शकता. सो मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण टोकन यंत्राचा फॉर्म भरलेला असून त्याला आपण सीड डिबलर म्हणतो इंग्लिशमध्ये, याचा फॉर्म भरलेला असून जर का काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये देण्यात येणार आहे. आणि अशाच प्रकारची टेक्निकल व्हिडिओ पाहण्यासाठी, त्याचप्रमाणे गव्हर्नमेंट जॉब अपडेटसाठी आणि अदर शासनाच्या योजनेसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.